नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये। आज हनुमान जयंती आहे। हनुमान जयंती हार्दिक शुभकामना आहे तुम्हा सर्व मित्रांना, तुमच्या सर्व फॅमिलींना हार्दिक शुभकामना आहे हनुमान जयंतीच्या। आज हनुमान जयंती असल्यामुळे मला थोडी गर्दी दिसून राहिली, पण हे गर्दी भाजी दुकानवाल्याची नाही दिसून राहिली आहे मला। त्यांचे जेवण असते, भरपूर जेवण असते मित्रांनो। जसे माझ्या दुकानच्या समोर आज समोर मी हनुमानजीचे जे मंदिर आहे, बाजूला बी मंदिर आहे, सगळ्या इकडे जेवण आहे सकाळ संध्याकाळ। म्हणून आमचे थोडेसे कमी असते, आज भाव बी कमी झालेले मित्रांनो। कारण दुकानं कमी लावतो आम्ही, कमी माल घेतो, कारण आज उठाव कमी असते। आणि भाजीचा कसा आहे, एका दिवशी माल कापला पाहिजे, दुसऱ्या दिवशी डाऊन होऊन जाते, फेकावं लागते, नुकसान होते त्याच्यामुळे। चला बघू मग कोणत्या भाजीचे भाव कमी झाले, कोणत्या भावाचे भाव जास्त झाले बघून घेऊ आपण। चला मुंगना 20 रुपये किलो। 20 रुपये किलो फक्त बघा, भरपूर मुंगना आलेला आहे 20 रुपये किलो मध्ये। सुपर एकदम खाते पिते घरचा। चवळी शेकाची पन्नी काय चालू? 10 रुपये किलो। 10 रुपये किलो फक्त 10 रुपये किलो। भेंडी? भेंडी 30 रुपये। भेंडी 30 रुपये फक्त आहे ना। चवळी शेका 10 रुपये। क्वालिटी दाखवून देखो मित्रांनो, 10 रुपये किलोची चवळी बघा। ठीक आहे बघा, चवळीच्या शेंगा 10 रुपये किलोची, 10 रुपये किलो चालली मिरच्या। आणि 30 रुपये किलो आहे भेंडी बघा, गुणवंत कंपनी। अशी भेंडी पाहिजे मित्रांनो, कवडी बिलकुल बढिया भेंडी बघा। जास्त मोठी नाही, जास्त लहान नाही, बरोबर मीडियम राहते मित्रांनो। मनातल्या बोटा एवढी भेंडी, याले भाव भेटते मस्त बढिया भाव। विचार भाऊला काय भाव देतं भेंडी, सांगा काय भाव? भेंडी 50 विकतो का? 50, 400 रुपये मान, 10 किलो आलेले। चला हनुमान जयंती आज, बघू कोणत्या वस्तूचे भाव बी वाढले असन, कोणत्या वस्तूचे भाव बी कमी झाले असन, बघूनच घेऊ। दाखवतोच तुम्हाला कोणत्या याचे भाव वाढले, कोणत्या याचे कमी झाले। तर पाहूच आपण भाऊ आहे का नाही, एकदा 2 व्हेरायटीचे भाव कमी झाले असन, या 1-2 व्हेरायटीचे भाव जास्त बी होऊ शकते। बघू आपण, बघत ठोक चिल्लर सगळे रेट बघतच आहे आपण। चला मग अंदर अजून जाऊ, अगोदर बघू का पोझिशन आहेत आजचे। चला जय बिरसा कंपनी चालू आपण। आज हनुमान जयंती आहे बघा, पालक भरपूर बोलावली आज, पालक भरपूर चालते बघा। पालकची भाजी पालक भरपूर येऊन राहिली आहे। संभार पण आहे, संभार कमी जाऊन राहिला आहे। काल बी थोडा संभार कमीच होता मार्केटला, आज बी संभार कमीच दिसून राहिला आहे। टीचर राज बोला, बरबटी पण भरपूर येऊन राहिली, बरबटीचा माल आता येऊन राहिला। उन्हाळा असल्याच्याने बरबटी भरपूर येते। पालक 2 क्वालिटीचे आहे राजू भाऊ कड। राजू भाऊ पालक 20 रुपये आहे। 20 रुपये 3 क्वालिटी आहे का? हा 3 क्वालिटी 20 रुपये किलो। 20 रुपये किलो। टमाटे काम द्यात पुष्कळ। टमाटे 180 रुपये, 160 रुपये। 180 रुपये 60 कमी झाले हो कालपासून थोडेसे। काल तर अजून जास्त माल होता, काल आले नाही, बरं झालं नाही आले तर। चला 120 रुपये नवीन क्वालिटी पा। पहिला थोडा आहे म्हणते 20 रुपये किलो, बढिया भाव थोडा कमी आहे पण ठीक आहे, 20 रुपये किलो। चला मुळे आले नवीन, मुळे 60 रुपये गट्टा। गट्टा आहे 60 रुपये आहे का? 20 भाई क्या बोलता रे भाई? टमाटे 10 हो गए। 3 दिन मस्त भाव रहे। हाँ कल से थोड़ा डाउन हो गया अब मार्केट। बघू आता कैरीचे भाव वगैरे वाढले असेल तर, कारण आज मला वाटतं कैरी चालतेच आज मार्केटमध्ये, कारण हनुमान जयंती असल्यामुळे कैरीचा उठाव असू शकते। बघू आता चिल्लर मध्ये 30-40 रुपये कपूर राहिली होती, काय म्हणते कैरी तर? हो जय भीम भाऊ, कैरी काय म्हणते पोझिशन आज? काही वाढले का? नाही वाढली नाही, कमी आहे 40 रुपये किलो। 40 रुपये किलो आहे का? नाही वाढली नाही कैरी, कैरीचे भाव वाढले नाही मित्रांनो। गावरान कैरी आहे बढिया, काही नाही, तेच चालू आहे पोझिशन 40 रुपये किलो। आमच्या भाऊचा फोटो घ्या। अरे बा, आमचे भाव, त्या भाऊ गायब झाला आज, कोण पुढे गेला? का काय कोणती कैरी हो? गावरानी कोणती? गावरानी काय भाव विकत आहे? 40 रुपये किलो। 40 रुपये किलो? 50 रुपये किलो, ये 40 रुपये किलो। हे 50 आहे, हे 40 आहे, हे 40, हे 50। 50 में 2 किलो सांबार। 50 में 2 किलो। हे पाटा 40 रुपये किलो। पाटा 40, हे पाटा मित्रांनो, पाटा बघून घ्या। सांबार 50 में 2 किलो मध्ये 250 रुपये मान। हे सब पाटा आहे, पाटा। अरे बाप, अभी आला नवीन पाटा, काय भाव लागेल? 40। चला हनुमानजीचे जेवण असल्यामुळे आमच्या इकडे चिल्लर भाजीमध्ये उठाव कमी असते मित्रांनो, बघून घेता आमच्या दुकानमध्ये, म्हणून जास्त काही भाजी घेत नाही आम्ही।
ठोक वाले जेवणवाले जास्त राहते. सकाळ संध्याकाळ दुपार 2-3 टाइम जेवण असल्यामुळे आमचे थोडेसे बघा आमच्या प्रदीप भाऊच्या दुकान दाखवतो तुम्हाला कशी रोनक कमी आहे. नाही तर तुम्ही नेहमी बघत असाल तुम्हाला कशी गर्दी असते त्यांच्याकडे बोलायला टाइम नसते. विचारू आपण त्यांना भाव. पत्तागोबी विचारू, काटेरी वांगे पण विचारू. चिल्लर मध्ये काय चालू आहे काटेरी वांगे आणि पत्तागोबीची विचारू आपण प्रदीप भाऊला. प्रदीप भाऊ बसून आहे बघा. प्रदीप भाऊ पत्तागोबीची पन्नी काय लागेल? 150 रुपयाची आहे भाऊ. आणि चिल्लर चिल्लर 20 रुपये. 20 रुपये किलो आहे ना. चला बाकी मिरच्या पन्न्या 30 रुपये किलो. बघा 30 रुपये किलोची पन्नी मिरची. 10 किलोची पन्नी आहे मित्रांनो हे बघा. चला आज गर्दी बघा, गर्दी काहीच नाही आज. कारण चिल्लरचे दुकान जवळपास आम्ही जे जाऊ आमचे दुकान आहे ते उठाव नसल्यामुळे आम्ही लावत नाही. बघा काटेरी वांगे 15 रुपये किलो मध्ये चिल्लर मध्ये. पन्नीचे भाव विचारू. पन्नी 200 रुपये. 200 रुपये पन्नी. 13-14 किलोची पन्नी आहे. चला जाओ क्या भाव लेके जाओ. 120 रुपये किलो. कम हो गए. चलो अच्छी आहे. 120 रुपये किलो मध्ये लिंबू. काल माझी खेड्यावर चक्कर झाली मी घरून आणले. सगळा बढिया गोबी आहे. विचारून पाहू आपण काय म्हणते गोबीची पोझिशन. आज 20 रुपये किलो फक्त 20 रुपये किलो गोबी. काय भाव नाही. काही भाव नाही. मिरची बघा प्युअर लवंगी मिरची एकदम बारीक बड्या हिरवी 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 हिरवी. काय भाव म्हणते? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो ना. पंडी मध्ये काही कमी लागेल? पन्नी ठोक एकच भाव. चिल्लर ठोक. एकच भाव का सध्या? ओ मेरे भैया जोड़ क्या बेच रहे? फक्त 20 रुपये किलो. बाप अरे चायना काकडी आली का? काय भाव म्हणते? 20 रुपये किलो. ते पण 20 रुपये किलो. 4 किलो काय रे? भैया डेमोसो हे मग 20 रुपये किलो, ककडी 20 रुपये किलो, काकडी बी 20 रुपये किलो. ककडी बी. आज गवारचं काही दिसून नाही राहिला मला मार्केटला. गवारचे रेट विचारत आहेत ना तुम्ही. गवार नाही दिसून राहिला मला. बघू गवार आला असेल तर कोणी व्यापाराकडे देतो भाव तुम्हाला. बघू विचारतो मी आला असेल गवारचा. बाकी तर मेथी वगैरे दिसून राहिली मला मार्केट मध्ये. भैया मेथी हो मेथी तो बढ़िया लायो. बढ़िया है भैया. क्या 40 रुपये किलो आहे क्या मेथी? बढ़िया मेथी आहे 40 रुपये किलो मध्ये बघा. पालक बघा पालक भरपूर आली आहे. 10 रुपये किलो मध्ये आहे पालक सगळी. घोड विचारो घोड. आज उठावच नाही बघा. 10 रुपये किलो. किलोची गड्डी 10 रुपये. भैया पदिना लाए थे क्या? 100 रुपये किलो ना. पदिना बघा 100 रुपये किलो. लिंबू भाई लिंबू 150 रुपये किलो. 150 आहे क्या? चला गौतम गोविंद जाऊ. फुलकोबी बघा फुलकोबी विचार भावला. फुलगोबी 100 रुपये पन्नी. 100 रुपये पन्नी. 100 रुपये पन्नी. 20 किलोची पन्नी. काय गवार आलता का रे गवार? अरे गवार आहे ना आपल्यापाशी. काय भाव बोला ना सर भाव बोला ना पाहिजे. संदीप भाऊ गवार सांग ना यार. अरे सेट को पूछो ना तू. सेठ हॉटेल का भाव पूछेंगे सेठ को. सब फायदा. सेठ गवार क्या भाव जा रहा? 40 रुपये. 40 रुपये. शिमला प्रिंस कंपनी शिमला 30 रुपये किलो. शिमला मिरची 30 रुपये किलो पन्नी. कैरी डालो 20 रुपये किलो. कैरी में आज गिर गए भाव. गवार गवार आज 40 में जाते. आज 40 आहे का गवार? 40 रुपये किलोचा गवार बघा मित्रांनो. सांगत आहे तुम्हाला. किती किलोची पन्नी बांधते होय? 20 किलोची पन्नी आहे ना. चला भारत कंपनीत आलो. गिलके दिसून राहिले मला. गिलके फुलकोबीची पन्नी वांग्याची पन्नी. टमाटे विचारू भाऊला आपण काय म्हणते पोषण टमाटरची आजचा भाऊ. टमाटे का भाव आपले आज? टमाटे 150 रुपये. 150 रुपये आहे ना. आता झाले कमी आहे ना. आणि गिलके 20 रुपये किलो. चला फुलकोबी 10 रुपये. 10 रुपये किलो फक्त. अच्छा काय म्हणते वांगा? 100 रुपये की आज. 100 रुपये पन्नी. 150 रुपये. 15 किलो भरती? 15 किलो भरती. नाही 15 किलो आहे ना. आपली दुकान लावून झालेली आहे. भाजी पण दाखवून देतो. जास्त काय आणली नाही आज तुम्हाला सांगितलंय. कारण काय आज जास्त भाजी न आणायचं. व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असणार कारण भाजी जास्त आणली नाही तर. तरी पण मी तुम्हाला दाखवून देईन भाजी आपल्या दुकानातली. बघून घ्या जा. चला आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल एक लाईक जरूर करता मित्रांनो. लाईक करत नाही तुम्ही. मला असं वाटते ते व्हिडिओ आवडत नाही मग नाही बनवू इच्छा होते नाही होत. चला ठीक आहे लाईक करजा मित्रांनो. मला हे भेटते. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब जरूर करजा. जास्तीत जास्त शेअर पण करजा. चला मग भेटू उद्या. धन्यवाद.